या महापालिकेमध्ये आमचे जवळजवळ 100 उमेदवार उभे होते. परिस्थिती शेवटपर्यंत चांगली होती, पण शेवटच्या 2 दिवसामध्ये या शहरामध्ये धनशक्तीचा मोठा उपयोग झाला. सत्ताधाऱ्यांनी धनशक्तीच्या जोरावर, प्रशासनाच्या जोरावर प्रचंड ताकद लावून या शहरामध्ये लोकशाहीचा अपमान झालेला आहे. लोकशाही या देशात राहील का नाही राहील अशी परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 29 महापालिकांमध्ये झाली. अपक्ष उमेदवार निवडून यावेत, बिनविरोध उमेदवार निवडून यावेत म्हणून या महाराष्ट्रामध्ये सोलापूरला एका मनसेच्या उमेदवाराचा खून झाला आणि कधी नव्हे ते 60-70 बिनविरोध उमेदवार या दोन्ही पक्षाचे निवडून आले. याचा अर्थ काय होतो? एका ठिकाणी ज्या ठिकाणी 4-4, 5-5 हजार रुपये मतदानाला खर्च केले जातात त्या ठिकाणी लोकशाही राहिली कुठे? आणि म्हणून हा आमचा पराभव नसून आमचे 30 उमेदवार 2 नंबरला आहेत. एवढा धनशक्तीचा उपयोग होऊन सुद्धा आम्ही 30 उमेदवार आमचे 2 नंबरला आहेत आणि 6 उमेदवार निवडून आले. मी या संभाजीनगरकरांचं या निमित्ताने अभिनंदन करतो आणि या संभाजीनगरसाठी गेले 35-40 वर्ष आमची सत्ता होती. त्यांना कुठल्याही प्रश्नासाठी आम्ही त्यांच्याबरोबर आहोत, त्यांच्याबरोबर लढू आणि संभाजीनगर नागरिकांना धन्यवाद देतो. त्यांनी आमच्या पक्षाला भरपूर प्रमाणामध्ये मतदान केलं. आता याचं समीकरण कसं होणार आहे? जे आता उपमहापौर बसणार आहे, गटनेता बसणार आहे, तुम्ही काय एमआयएम सोबत जाणार का? याच्यापुढे काय नाही, आता प्रश्न कसा आहे की त्यांची मेजॉरिटी आहे, त्यामुळे त्यांचा महापौर आम्ही स्वीकारतो, पराभव स्वीकारतो. आता आम्ही कुणाबरोबर जाऊन सुद्धा सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न आम्ही करणार नाही. तो त्यांना त्यांची सत्तेला आम्ही आमच्या शुभेच्छा आहेत, त्यांच्या महापौरांना शुभेच्छा आहेत. आता ते दोघं बरोबर राहणार का नाही राहणार तो त्या दोघांचा प्रश्न आहे. ते सत्तेत आहेत दोघंही आणि तो त्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे त्याविषयी आम्ही काही जास्त बोलू शकत नाही. अशी परिस्थिती आहे.